आज ना कुणाचा तरी हाय फ्रेंड्स, नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. हाय. आणि आज ना आमच्या श्रीचा बर्थडे येते आणि शॉपिंग काही केली नाही आम्ही. आमच्या बाबाला टाइमच भेटला नाही तर आम्ही काय करणार. तर आता आजच बर्थडे, आजच सगळं करायचंय. आणि असं काही मोठा बर्थडे नाही का, तर इजा आजी नाहीये, कोणीच नाही येणार. तर तिच्या फ्रेंड वगैरे येणार आहे. आजी नाही येणार. आजीचं आज हॉस्पिटलला नेलं होतं. आजी पाय दुखतोय, तर आज म्हटलं आम्ही तिला ड्रेस घ्यायला जायचे आता. आणि देवबाप्पाच्या पाया पडून पण आणावं, थोडंसं दर्शन. हो, आजीला माझ्या घेऊन ये बर्थडेला. खूप पाऊस येणार आहे, आभाळ पण भरपूर आले, बाहेर ऊन नाहीये, त्यामुळे आम्ही पण बाहेर निघलो नाही. तर निघलोच नसतो तसं तर हेच निघले असते बाहेर. अरे बेबूला बर्थडेला आपण घरी जाणार आहे. बर्थडेला लगेच हिच्या मैत्रिणीला बोलवायचं चालू होतं हिचं. हा बोलू ना. हो, गणपतीला आलो आम्ही. कुठं घ्यायची फुलं? काहीतरी काम चालू आहे, महिना झालं म्हणे. आणि बाहेरनच दर्शन घ्यायचंय. आता दर्शन घ्यायचंय, बंद आहे. माझा बर्थडे देऊ आपण सांग. सुखाचा ठेवू का? आम्ही निवांत थांबलो. हा, वाज घ्या. काय घ्यायचं? बसायचंय फक्त. माझी शोना हुशार झाले. हातात दोरा बांधून घेतला त्यांनी. त्यांना का लय आवडतो दोरा, कधी बी हातात पाहिजे ना. आणि त्या दिवशी मी बांधलेला तो लगेच सुटून गेला. भाजीला भरपूर घेतलंय आम्ही. बसायचं होतं बघ. दादू बाय. खुश. मम्मा काय नको म्हणली मला, फक्त ह्यातच बसायचंय. हो थांब 2 मिनिटं. वाजलं वाजलं वाजलं. आवडलं का तुला? श्री श्री छान आहे. नाही आता खेळायच्या नादात ते ऐकणार पण नाही. घेतलं आणि हे कार्टून गाडीमध्ये बसलं होतं. पण काय झालं माहितीये, ते ना लहान मुलं आले ना, ते हॉर्न वाजवतात आणि म्हणतात लगेच. आणि लहान मुलं लगेच बघतात की लगेच म्हणतात बसायचे. मला असा गजरा लावायचा आहे. 2 गजरे घेतलेत. 2 गजरे घेतलेत. 1 गजरा छान, आता मस्तपैकी गजरा लावते. मस्ती बी केली. आवडलं का तुला ते? कसलं गरम होतंय ना, म्हणून आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं. पण काही घेतलं नाही का, तर ना खूप गरम होतं इथं. म्हणजे खूप बाहेरच ऊन आहे पूर्ण. होय हो. चला म्हणलं, नवऱ्याने छान छान गजरे घेतलेत, लावून टाका. गजरे घेताना पण मीच मागितले, स्वतःहून जाऊन नव्हते घेतले गजरे. खायला थांबलोत आम्ही का, तर मंदिर पण बंद होतं. आणि ह्या दोघांनी जास्त काय घरी खाल्लं नव्हतं. नाश्ता मी केला होता, तर हे बाबासोबत नाश्ता करते आता. इतकी छान आहे ना. हे तुझी वाटी बघ, ह्याच्यामध्ये मम्मीने भाजी बनवली. गिफ्ट तिच्यासाठी घेतलेले तर 3-4 आहेत. मी पेमेंट केल्या भैया. गिफ्ट घेतले, थोडेसे गिफ्ट घेतले. आणि त्यानंतर मॅडम अशा झोपलेत पाठीमागं, त्यामुळे मी सगळं सामान घेतलं. नंतरच येणार होतं 4 वाजता, पण तसं नाही केलं. म्हणलं केकचं आणि ते हे येतात. आता मी नाही येणार बाहेर, का तर सारखं बाहेर निघायचं म्हणलं ना, श्रीचे पण जरा थोडेसे हालच होतं. हा ना. तर मी गिफ्ट ती झोपली म्हणूनच घ्यायला गेले. का माहिती का, तिचं जागे असते तर दुकान घेतला, एक्स्ट्रा पेपर घेतला, घरचे गिफ्ट पॅक करायचे तर. आणि तिला खुश होईल, खूप खुश होईल. आता गिफ्ट तिला आवडेल असेच घेतले मी. बघू आता आवडतात का नाही आवडतात. आधी बोलली होती मला मम्मा हे पाहिजे ते पाहिजे. तिला वाटलं नव्हतं की पण एक्सप्रेशन परत आपण दाखवू. ड्रेस आणि पाया
पाया पडायलाच खरं तर आम्ही फक्त गेलो होतो, पण एवढी शॉपिंग झाली ना, म्हणजे शॉपिंग म्हणजे रोजची पण कामं आमची झाली की भाजी वगैरे घेणं, ठेवलं ताज्याच होतं भाजीचं, तिथं घेतलं, थोडंसं महाग भेटलं बट ठीक आहे, त्याला भाजीला घेतलं, सगळं गिफ्टचं झालं. ड्रेस खूप छान घेतला, तर मी रात्री दाखवलं लॉक्समध्ये की असं वेगळा घेतला थोडासा, तिला फ्रॉक वगैरे आवडतात आणि खरं म्हटलं तिला ट्रेडिशनल ड्रेस खूप झाले. तर आता ह्यांना घर बघायला जायचंय, टाइम नाही आहे आपल्याकडे, आज निवांत जाऊ आपण घर बघायला. आम्हाला नवीन घर घ्यायचंय ना, त्याच्यामुळे आम्ही घर शोधतो तर बघायला. चालू आहे, दादा डेकोरेशन करतोय आणि हे मध्ये मध्ये इथं चालू आहे की पसारा झालाय ना की बसच. तुझी बेस्ट फ्रेंड आहे का? हा नंतर लागतो. ओके, ते ताट आणून टाकते. लय गरम होते दादू दादू तर त्याला हात नाही लावायचा, ठीक नाही करायचं, असं नाही करायचं. ओके, खुर्ची नाही करा. नाही, चेअर नको, ती मोठी होती. काय शिकू नको परत तू इकडेच आहे. मी तिच्यापेक्षा आगाऊ होणार आहे. हा ठेव तिथं साईडला ठेव. काय करते काय करते काय करते खाऊ घ्यायचंय. काय करते काकू करते डान्स. ए श्री काय करते काय करते Happy birthday dear Srisha. Happy birthday. अरे नाही नाही कुछ नाही कुछ नाही हुआ. अरे यार सांगायचं ना मला. मला मी सगळं आवरलं आणि हे असं काहीसं मी रेडी केले कारण मला ना श्रीची एक रील्स बनवायचे. माझी आधी चाललं होतं की म्हणजे नाही का कालच बनवणार होते बट नाही बनवणं झालं. तर आज म्हणलं एवढं डेकोरेशन वगैरे केले तर छान अशी रील काढून घेते मी तिची. आणि वाटलं नव्हतं की बड्डेचं एवढं छान होईल. नाही तिच्या फ्रेंड्सला बोलवायचं होतं. काही जणी मी जरा लेट सांगितलं आणि सांगायचं विसरले. ते जरा लेट येऊन गेलं. ते शूट वगैरे काही मला करणं झालं नाही. आता नाही बाबांना नाही येऊ दे ना, बाबांना नाही येऊ दे. तर हे लगेच चालू झाले. माहीत नाही हे दुपारीच मी गिफ्ट आणले होते आणि हे सगळं मी म्हणजे असं तर ऑनलाईनचं ऑर्डर केलं होतं बट हे गिफ्ट आहे तिच्यासाठीचे. बघू ती एक्सप्रेशन बघायचे गिफ्ट बघितल्यानंतर की कशा असतील माहीत नाही. फक्त की एका गिफ्टचं मी सेल आणायचं विसरले. बघू उद्या सकाळी आणून. एक स्टडीसाठी यूज होईल पण ते मी पॅक करायचं विसरले, पॅक केलं नाही आहे. आणि बाकीचा ड्रेस वगैरे आणि मी दाखवते नंतर सगळे गिफ्ट दाखवते. चला, त्याच्यामुळं बघा स्वतःचं काम स्वतःवरती. हां आवरून घेतो पटपट. का तर गिफ्ट ओपन करायचे ना, त्याच्यामुळे इतकी नखरे चालत माहिती. आधी क्राऊन काढ बाबू. असं काम सांगितलं असतं ना बळ पण केलं नसतं माहिती. अरे बाबा आवरा ना. चालू आहे का तर बाईला जाऊन निघतोय का 11 11:30 झाले गिफ्ट ओपन करायचं. मम्मा गिफ्ट काय माती खेळायचं तुला पाहिजे होतं ना ते. हा बाबांनी मी आणले. आता हे बघ काय हे तिकडे दाखव त्यांना. हा मोबाईल फोन एक, हे एक आणि आता हा बघ ना तुला आवडलं का ते.
आणि ही ना तिच्या फ्रेंडने दिली आहे श्रीला. आणि मी ना अचानकच सगळ्यांना सांगितलं होतं, बरेच जण नव्हते तिच्या फ्रेंड. म्हणलं जाऊ द्या, जेवढे आहेत ना तेवढेच. चल लगेच खोलू. आवडलं का तुला? नंतर ओपन कर. नंतर ह्याचा कलर, पेन्सिल, पट्टी, आपल्यात अजून बुक पण आहे. सगळे बाबू तुम्ही दाखवते. इकडे इकडे लगेच का नंतर ओपन करणार. काकूंनी दिलेलं गिफ्ट वगैरे ओपन करणारी. हा मग नंतर तुला मी ओपन. आणि हे ना आमच्या शेजारच्या काकूंनी दिलेले म्हणजे हार आहे, म्हणजे नेकलेस म्हणायचं. खूप छान आहे तो पण. असा काय स्त्रीला काय फंक्शन वगैरे असलं तर मी नक्की घालेल. आणि त्याच्यावर असे छोटे छोटे 2 इयरिंग्स पण आले तर. आणि परत दुसरे ते आहेत खालचं क्रिशा. ते त्यांच्या मम्माने ही गिफ्ट आणले श्रीकडे. मस्त ABCDचं. आणि हा तर काय ड्रेस आहे. आणि अंकितानं दिल्यानं पैसे दिले तर ह्या पॅकेटमध्ये पैसे तर त्यात नेकलेस हे तर काय तिच्या कामाचं नाही. तर आता हे चालू झालं आता हिचं काय. हा हा तर ह्याच्यामध्ये ना मी पण बघितलं नाही काय आहे का, तर मी काही गिफ्ट घेऊन आले होते का, तर मला टाइम घेतला नव्हता. अरे त्याला सेल नाही तर सेल आणावं लागते. हा यार हे कसं ओपन करायचं. ठीक आहे बाबा आला म्हणून गिफ्ट बघ ना माझे. मम्माने आणले हे, बाबाने मम्माने. स्वप्नाची छान आहे बघ त्याच्यामध्ये. खुश आहे का? कलर नाही मी दिलंय. टीचर कधी आली होती गिफ्ट द्यायला? टीचर नव्हत्या आल्या. आणि हे ना नाही सकाळी खोल सगळं आता. ह्यातनं कलर करायचंय हा ते सगळं. हा बघ हे सगळं कलर करायचं उद्या बेबी. आता 11 वाजले तरी हे झालं आता. झालं गिफ्ट. उद्या आणतो. काय आणू सांग, काय आणू सांग. कला आणतो. डायनोसॉर खाऊन टाकून ना लाटली बापरे. बघितलं अरे तुम्ही आमचं खातं डायनोसॉर. देतो गिफ्ट देतो. दोरे जा जवळ आहे की थोडस. एवढी गिफ्ट मामाच्या बाहेर गिफ्ट पाहिजे. एवढे गिफ्ट भेटले तरी काय तेच आहे का. श्रीचा बर्थडे छान झाला. आणि मी ना थोडंसं लेट सांगितलं होतं सगळ्यांना का तर हे बाहेर गेले आणि श्रीचं आवरायचं होतं, त्यामुळं थोडा लेट झाला. दादा पण त्याच्यासोबतच गेला. श्रीपाशी कोणीच नव्हतं, मग मला सांगायलाच लेट झाला. तरी पण बऱ्यापैकी आले सगळे. आणि जे नव्हते बाहेर गेले होते काय तर चला ठीक आहे. तिच्या मैत्रिणीच होत्या सगळ्यामध्ये, तिचे फ्रेंड्स होते. आणि आपला आजचा व्लॉग्सनं ह्यांच्या मोबाईलमध्ये मी शूट केला, त्यामुळं थोडासा लेट होईल अपलोड व्हायला. तसे तर असे पण लेटच होतात का तर स्टोरेजचा इश्यू म्हणजे होतोय. तर बघू त्याच्यावर काय अजून ठरवलं नाही आहे. चाललंय काही ना काही बघू म्हणजे काय करायचं. तर आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. बाय बाय, गुड नाईट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू.